नमस्कार मंडळी, संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून भरभरून असं प्रेम. आज किमान 2 महिने झाले डॉमिनोजचा पिझ्झा खाल्लेला नाही आणि हा पिझ्झा म्हणजे सर्वांनाच आवडतो. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीचा पिझ्झा असतो, हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तो पण एकदम असा चीजने लोडेड आणि असं क्रीमी यम्मी असं नावच ऐकून तोंडाला पाणी सुटतं. पण सारखं हा पिझ्झा बाहेरून ऑर्डर करणं सर्वांनाच जमत नाही आणि सारखं बाहेरचं खायला आईसुद्धा ओरडते. त्यामुळे आपण घरच्या घरी डॉमिनोज स्टाईल असा चीजने लोडेड पिझ्झा बनवणार आहोत. पण तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा पण आपण पॅनमध्ये पिझ्झा बनवतो तेव्हा तो त्याचा बेस आहे ना, तो एकदम असा कडक होतो किंवा तो कधी करपूनसुद्धा जातो. त्यामुळे तो असा कडक झाल्याने त्याला अशी चव नाही येत त्या डॉमिनोज स्टाईल पिझ्झ्याची. आज मी अशी एक ट्रिक सांगणार आहे, ज्याने जो बेस आहे तो एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जीस राहणार आहे, ज्याने आपल्याला असं वाटणार की आपण घरच्या घरीच डॉमिनोज स्टाईलचा पिझ्झा खातो आहे. चला तर मग ती ट्रिक काय आहे ते तुम्हाला सांगते मी. आपण आपल्या किचनकडे वळूया आणि रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे पिझ्झ्यासाठी 3 कलरच्या शिमला मिर्च घेतलेल्या आहेत. एक हिरवी कलरची, एक पिवळ्या कलरची आणि एक लाल कलरची. तसेच मी इथे भरपूर असं मोझरेला चीज घेतलेलं आहे अमूलचं आणि त्यासोबतच मी इकडे ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्ससुद्धा घेतलेला आहे. आणि हे मी रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेले आहेत. तुम्ही मार्केटमध्ये हे कुठेही अवेलेबल असतं. तसंच त्याच्यासोबत मी इथे बॉईल केलेले कॉर्नसुद्धा घेतलेले आहेत आणि मी इथे इकडे आपलं मेयोनीजसुद्धा घेतलेले आहेत आणि ह्याच्यासोबत मी पिझ्झ्याचा जो सॉस असतो तो सुद्धा घेतलेला आहे. मंडळी, आपण डॉमिनोजचा पिझ्झा खातो तेव्हा त्याच्यामध्ये जे कॅप्सिकम असतात ते ओव्हनमध्ये अशा भाजून निघतात. पण आपण घरी पिझ्झा बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये जे कॅप्सिकम टाकतो ते अशा कच्च्याच राहतात. त्यामुळे मी जे ह्या कॅप्सिकम घेतलेल्या त्या मी 5 ते 10 मिनटं फक्त पॅनमध्ये अशा परतून घेणार आहेत. पाणी टाकायचं नाही, त्या वाफेवर फक्त अशा परतून घ्यायच्या. मी इथे पॅनमध्ये 1 चम्मच असं तेल टाकलेलं आहे, जास्त घेतलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये आपण हे 5 ते 10 मिनटं ह्या शिमला मिरची आपण परतून घेणार आहोत. वाफेवरच परतून घ्यायच्या, जेणेकरून त्या थोड्याशा अशा सॉफ्ट होतील. जास्त नाही, 80% आपण ह्यांना 10 मिनटं पॅनमध्ये परतून घेणार आहेत. इकडे 5 मिनटांनी मी जरा पॅन ओपन करून बघते. अजून थोडेसे 5 मिनटं आपण ह्यांना थोडा वेळ परतून घेणार आहोत. जास्त नाही, एकदम करपवून द्यायच्या नाही, एकदम स्लो फ्लेमवर आपण ह्यांना परतून घ्यायच्या. इथे शिमला मिर्च आपल्या परतत आहेत, तोपर्यंत आपण पिझ्झा बेसला सॉस लावून घेऊया. इथे मी पिझ्झा बेसला मेयोनीज लावून घेतलेला आहे. एक व्हाईट मेयोनीज असतं आणि एक असं लाईट ऑरेंजसारखं मेयोनीज असतं. हे डीमार्टमध्ये सहज अवेलेबल असतं. आता मेयोनीज दोन्ही बेसला लावून झाल्यावर मी त्याच्यावर जो पिझ्झा सॉस असतो तो लावून घेणार आहे. दोन्ही बेसला मी पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे. आता ह्याच्यावर मी जी आपण शिमला मिरची परतून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहे. आपण सर्वीकडे पसरून घेऊया. थोडी अशी टाकून घेणार आहे. दोन्ही पिझ्झा बेसवर आपण शिमला मिर्च आपली टाकून झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जे बॉईल केलेले कॉर्न असतात ते कॉर्न घेऊया. तुम्ही फ्रोझन कॉर्नसुद्धा घेऊ शकता. मी आता मार्केटमध्ये सहज अवेलेबल आहेत कॉर्न, त्यामुळे मी हे शिजवून घेतलेले आहे आणि त्यांचे दाणे काढून घेतलेले आहेत. आपण सर्वीकडे असे कॉर्न पसरून घेऊया. लहान मुलांना कॅप्सिकमपेक्षा जास्त करून कॉर्न आवडतात, त्यामुळे तुम्ही नुसता कॉर्नचासुद्धा पिझ्झा बनवू शकता. मी इथे दोन्हीचा वापर केलेला आहे. आपण दोन्हीकडे आता दोन्ही पिझ्झा बेसवर कॉर्न पसरवून घेणार आहेत. एकदम समान अशा प्रमाणात आपण त्यांना पसरून घेऊया. कॉर्न आपले असे पसरून झालेले आहेत. आता मी त्याच्यावर मोझरेला चीज टाकत आहेत. बघा, दिसायला पण एकदम असं किती अप्रतिम डॉमिनोज स्टाईलसुद्धा सारखंच वाटतंय. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला ही रेसिपी. पण अजून मी जी ट्रिक सांगितली नाही ती तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहेत की कसा हा पिझ्झा बेस एकदम असा सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो पॅनमध्ये टाकल्यावर. मी दोन्ही पिझ्झा बेसवर मोझरेला भरभरून असं टाकणार आहे. आपण
पिझ्झ्यामध्ये चीज असं भरभरून असलं की मुलंसुद्धा आवडीने खातात आणि मोठेसुद्धा एकदम आवडीने खातात. त्यामुळे इकडे चीजचा वापर मी खूप जास्त केलेला आहे, तुम्हाला पाहू शकता. आणि हे मोझरेला चीज आहे की ग्रेट केलेलं. चला तर मग आपण आता ह्यांना पॅनमध्ये टाकूया. मी इथे पॅन असं एकदम गरम करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं एकदम मी कम से कम अर्धा ग्लासहून कमी असं पाणी टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये ही जी जाळी आहे ती जाळी ठेवणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पाण्याला असे वाफा सुटायला लागल्या आहेत आणि त्याच्यावर आपण हा पिझ्झा आहे तो ठेवणार आहे. सर्वप्रथम तर तुम्हाला असं वाटेल की पिझ्झा पाण्याच्या वाफेमुळे असा पूर्णपणे भिजून जाईल. हो, पण तो थोडासा असा वाफेने भिजतो, पण त्याच्यानंतर तो एकदम जे बेस असतो तो सॉफ्ट होतो. आपण आता हा पिझ्झा पूर्णपणे जो चीज आहे तो पूर्ण मेल्ट होते. तुम्ही पाहू शकता चीज आपला मेल्ट झालेला आहे. आपला पिझ्झा इथे रेडी झालेला आहे. किती अप्रतिम असा दिसत आहे. दिसायला पण एकदम मोझरेला असा एकदम वितळलेला आहे. मी याच्यावर चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो घालून घेत आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. अजून आपल्याला ह्याला जो बेस थोडासा असा वाफेमुळे भिजतो त्याला आपण पूर्णपणे नीट करणार आहेत. नक्की तुम्ही ट्राय करा. एकदम सॉफ्ट असा हा बेस बनून होतो. आपला पिझ्झा आता इथे रेडी झालेला आहे. आता मी काय करणार आहे, जे आपलं पाणी पूर्णपणे पॅनमधलं आटून जातं तेव्हा हा पिझ्झा आपण त्या जाळीवरनं उतरून पॅनमध्ये ठेवणार आहेत आणि गॅस एकदम स्लो करणार. ती जाळी आहे ती आपण काढून पिझ्झा खाली पॅनमध्ये एकदम स्लो फ्लेमवर फक्त 2 सेकंड ठेवायचा आहे, जेणेकरून जो पिझ्झा बेस जो असा आपल्याला वाटतो ना जो भिजला एकदम जास्त नरम झाला आहे तो थोडासा असा लाईटली असा पूर्णपणे गरम होऊन त्याचा जो ब्रेड आहे तो थोडासा असा हे कडकसारखा होतो. कडक नाही होत पण तो असा सॉफ्ट होतो आणि त्यामुळे तो पूर्णपणे सुकूनसुद्धा जातो. वाटली तुम्हाला माझी ट्रिक मला नक्की सांगा. तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा. बघा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा पिझ्झा होतो. आता मी दोन्ही पिझ्झा असे शेकवून घेणार आहेत, बनवून घेणार आहेत. चला तर मग तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. घरच्या घरी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आजची माझी ट्रिक कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तसंच मी सुद्धा वाट बघत आहे तुम्ही माझ्या चॅनलला कधी सबस्क्राईब कराल आणि बेल आयकन दाबाल. नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमको बुलाओ ये पल के बिछाओ कदम तुम जहाँ जहाँ